कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुम्ही नेहमी म्हणता ना बुद्धी महत्वाची आहे, मग आता एक गोष्ट लक्षात ठेव, बुद्धीला शिक्षणाची जोड असणं सुद्धा आवश्यक आहे, तरच अंतिम लढाई जिंकता येते। आता बस, आता खेळ संपलाय तुमचा। मी ऍक्शन घेणार तुमच्यावर। मी पोलिसांना बोलवणार आहे आणि तुमच्यावर फसवणुकीची केस टाकणार आहे। अक्षरा, मी तुझ्या बरोबर आहे। तू बोलव पोलिसांना। तुम्ही शांत व्हा जरा मास्तरीनबाई, शांत व्हा म्हणजे? तुम्ही बघताय ना काय चाललंय। आपण बोलूया नंतर। अहो बोलायचं नाहीच आहे ना। बोलण्यासारखं काय राहिलंय अधिपती? आता आता ऍक्शन घेण्याची वेळ आहे। यांना कडक शासन देण्याची वेळ आहे। अधिपती, एवढे सगळे जण आहेत साक्षीला, आता हद्द झाली यांची। तुमच्यावर एवढं प्रेम आहे म्हणतात त्या, पण तुमच्याही डोळ्यात धूळ फेकलीच ना शेवटी त्यांनी। आज यांनी फसवणूक केली, उद्या अजून काहीतरी करतील अधिपती। मला भीती वाटते आता यांची। एवढं टोकायला जायची गरज नाही। अहो टोकाला मी कुठे जाते टोकाला? असं काय बोलताय तुम्ही? तुम्हाला काहीच नाही वाटलं का? राग नाही आला का तुम्हाला? अधिपती, यांनी मला वेडं ठरवलं। हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं यांनी मला। मी सगळ्यांना सांगत होते, ओरडून सांगत होते की याच भुवनेश्वरी मॅडम आहे। कुणी माझं ऐकलं नाही। तेव्हा तुम्ही माझी साथ दिली नाही। आता मी पुराव्यासही त्यांचं खरं रूप सगळ्यांसमोर आणलंय। आता तरी मला साथ द्या, वडिलांची साथ द्या, या घरासाठी स्टँड घ्या। अक्षरा, तू पोलिसांना बोलाव आणि तू माझ्या नजरेसमोर सुद्धा दिसायचं नाहीयेस मला। निघतो। थांबा, लई नका मर्दुमकी दाखवू, थांबा जरा। इशे हार्ड करू नका उगाच, आणि नीट वागा। अंगावर काय चाललंय तुम्ही? इशे हार्ड करू नका, जरा रिस्पेक्ट ठेवा। रिस्पेक्ट कुणाचा? या नीच बाईचा? ओ नीट बोला ओ। अरे काय नीट बोला? अजूनही तुला माझं वागणं दिसतंय? या बाईनं जो खेळ केला तुला दिसत नाहीये? अरे तुझ्या मेलेल्या आईला जिवंत केलं हिनं, तिच्या नावावरती खेळ केला, सगळ्या भावनांचा खेळ केला आपल्या, आणि तू मला नीट वागायला सांगतोयस? जरा थंड घ्या, लई बोल नका, मागवा, बोलल्यानंतर। अरे बोलू नको, कृती कर। आता तरी कृती कर। अधिपती, मी माझं काम केलंय, आता तुम्ही तुमचं काम करा प्लीज। काय माझं कसलं काम? अहो तुम्ही यांना जाब विचारा, शिक्षा द्या त्यांना। हो, एवढी मोठी फसवणूक केली आहे त्यांनी आपल्या कुटुंबाची। अधिपती, मला सांगा, तुम्ही सतत आईसाहेब करता, त्यांच्यावर इतकं प्रेम करता तुम्ही, त्यांनी तुम्हाला विश्वासात घेतलं का? कुठे शोधलात तुम्ही त्यांना? त्या मिळाव्यात म्हणून काय केलं तुम्ही? आणि या घरी बसून मजा बघत होत्या? तुम्ही अन्नपाणी सोडलं होतं अधिपती, भुवनेश्वरी मॅडम सापडत नाहीयेत म्हणून, आणि या मूग घेऊन गप्प बसल्या होत्या। हे बघा अधिपती, तुम्ही आता ऍक्शन घ्या। यांच्या बनावाला भूलू नका तुम्ही। आता पोलिसांना बोलवा, यांना अटक करा। आता खरं काय ते मी सिद्ध केलं ना। हे सिद्ध करून काय मिळवलं? टीचर मॅडमला तू काय बोललाय? हं? हे समजा जर रेकॉर्ड झाला असेल ना माझ्या, तुझी काय बोलला रे? देवा गेला, मेला। तुझं आता काही खरं नाही, तुझं काय आता खरं नाही बाबा, काय खरं नाही। काय बोलतोस रे? एका तुझं घर नाहीये, गप्प राहा, नाहीतर हे बघ पाट इथंच घालीन। नको माफ करा, बसा तुम्ही, बसा। माझ्या अरे डोकं आहे की खोकं आहे तुझं? खोकं आहे? साधी अक्कल नाही तुला? साधी अक्कल नाही? फक्त
फक्त अंगाने वाढलायस, फक्त अंगाने वाढलायस. आकलेनी कधी वाढणार? आकलेनी कधी? असा बल्ब पण पेटला पाहिजे होता डोक्यात, असा बल्ब पेटला पाहिजे होता डोक्यात. पण आता काही करे नाही बाबा, आता काही करे नाही. बघायचं बाबा कोण रेकॉर्डिंग करते, आपल्याला कोण बघतंय, पण नाही आता काय तुझं कर नाही. ए काय एकटाच बोलतोस रे? का आणून घेते स्वतःला? का बेडबीड लागले का तुला? येड लागलंय, खरंच येड लागलंय. टीचर मॅडमला येड करायला निघालो आणि मलाच येड लागलंय. मजा काहीतरी केलं पाहिजे, नाही तर अख्खी जिंदगानी या जेलमध्ये. काहीतरी केलं पाहिजे. म्हणजे कशाला आटापिटा केला तुम्ही एवढा? हो असं काय बोलताय अधिपती? कशाला केला आटापिटा? म्हणजे तुम्ही बघितलं ना काय झालं ते? मी एवढा सगळा आटापिटा केला म्हणून त्यांचा खरा चेहरा आपल्या समोर आला. अहो अधिपती, त्या चारुलता बनून हेच नाटक करत राहिले असते, आपल्याला फसवत राहिले असते त्या. असं काय करताय तुम्ही? तुम्ही आता पोलिसांना बोलवा आणि त्यांच्या हातात बेड्या ठोका. अरे बापरे, हे काय झालं? भयंकर आहे सगळं हे. नवरी म्हणून मंडपात आल्या ह्या आणि आता बेड्या घालून जाणार? भुवनेश्वरी मॅडमच्या हातात बेड्या. भयंकरच आहे हे. शिक्षा होणार की काय त्यांना? हो उगाच काहीतरी बडबडू नका. कुणी त्यासनी बेड्या बेड्या घालणार नाही, शांत व्हा जरा. हो असं का बोलताय तुम्ही? बरोबर बोलतोय मी. चुकीचं बोलताय. मास्तरीन बाई, अहो अधिपती, ह्यांनी अन्याय केलाय आपल्या घरावर. बाबांना इतकी वर्ष त्रास दिला, तुम्हाला फसवलंय. आता तुम्हाला कळलं ना काय झालं ते? केवळ बाबांशी लग्न करता यावं म्हणून या घरात त्या चारुलता बनून घुसल्या. इतके दिवस आपल्याला फसवत होत्या, कळलंय ना तुम्हाला? कसा काय तुम्हाला सारखा त्यांचा पुळका येतो अधिपती? कळतं समज त्यांना, समज कळतं. शिक्षण नाही म्हणजे डोसकं नाही असं नाही हो, सगळं कळतं त्यांना. तुम्ही नका बोलू मध्ये, तुमच्याशी नाही बोलत आहे मी. हे बघा अधिपती, ऐका, जागे व्हा आता. तुमच्या डोळ्यावरी जी पट्टी आहे ना ती काढा. त्या खूप पाताळ यंत्री येतो. मास्तरीन बाई, अहो ऐका तुम्ही माझं. तुम्हाला दिसतंय ना काय चाललंय ते? या नाचवतायत आपल्याला. इतके दिवस आपला वापर करून घेतलाय आणि त्या सांगतील तसं नाचतोय आपण. आता बास अधिपती, बास. आता तुम्ही स्टँड घ्या. यांना शिक्षा झालीच पाहिजे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.